आता स्पष्ट आणि सुंदर दृष्टी मिळवा संदेश चष्मा घर सोबत. मोफत डोळे तपासणी, नवीन कलेक्शन, आकर्षक ऑफर्स आणि सवलती. नवीन अल्ट्रासोनिक मशीनद्वारे चष्म्याची लाईफ टाईम सर्व्हिसिंग फ्री. डोळ्यांचा नंबरचा चष्मा अर्जंट बनून मिळेल. उत्तम दर्जा आणि योग्य किंमत. कॉलेजच्या मुलामुलींसाठी स्टायलिश चष्मा आता आपल्या बजेटमध्ये. नंबरचा चष्मा असो किंवा गॉगल, निवडा फक्त सर्वोत्तम. तेव्हा आजच भेट द्या संदेश चष्माघर, बस स्टँड कॉम्प्लेक्स, संगमनेर. प्रोप्रायटर अमोल देशमुख. 9150 290 290 आणि 9270 34 41 74. महाराष्ट्र सिंचन कार्यक्रमांतर्गत गोदावरी आणि कृष्णा खोऱ्यातील धरणांच्या कालव्यांचं नूतनीकरण करून पारंपरिक सिंचन व्यवस्था अधिक सक्षम केली जाणार आहे. त्यामुळे पाण्याचा अपव्यय कमी होऊन सिंचनाखालील क्षेत्रात वाढ होईल. दुष्काळमुक्त महाराष्ट्राच्या दिशेनं हे महत्त्वाचं पाऊल असल्याचं प्रतिपादन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलंय. राहुरी तालुक्यातील सातरळ येथे भंडारदरा प्रकल्पाच्या प्रवरा, उजवा आणि डाव्या कालव्यांच्या नूतनीकरणासाठी मंजूर झालेल्या 150 कोटी रुपयांच्या कामांचा शुभारंभ मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते झाला. तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के होते. यावेळी आमदार अक्षय कर्डिले, सुरेश वाबळे, अधीक्षक अभियंता बाळासाहेब शेटे, कार्यकारी अभियंते स्वप्नील काळे आणि प्रदीप हापसे, तहसीलदार डॉक्टर अमित पवार, तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब शिंदे, सरपंच अलका शिंदे यांच्यासह अनेक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. मंत्री विखे पाटील यांनी मुळा, भंडारदरा आणि निळवंडे धरणांच्या पाण्याचं प्रभावी नियोजन केल्यामुळे यंदा उन्हाळ्यात शेतकऱ्यांना पाण्याची टंचाई जाणवली नसल्याचं आमदार अक्षय कर्डिले यांनी सांगितलं. तसेच सातरळ, धानोरे आणि तांभेरे परिसरातील रस्त्यांसाठी निधी देण्याबरोबरच मुळा धरणाच्या अतिरिक्त पाण्यातून वांबोरी चारीचं आवर्तन सुरू करण्याची मागणी अक्षय कर्डिले यांनी केली आहे. विखे साहेबांना ज्या दिवशी जलसंपदा खातं प्राप्त झालं तेव्हापासून आजपर्यंत आणि येणारा काळ 100% याच्या अगोदर कधीच इतक्या चांगल्या पद्धतीचं पाण्याचं नियोजन नव्हतं जेवढं साहेबांच्या माध्यमातून आपल्याला गेल्या 2 वर्षापासून अतिशय चांगल्या पद्धतीने पाण्याचं नियोजन होऊन आपल्याला सर्वांना पाणी मिळालेलं आहे. त्यामध्ये आमदार साहेबांचं विशेष लक्ष त्या आपल्यावरती पहिल्यापासून आहे. आपल्याला कधीच त्यांनी पाण्यापासून वंचित ठेवलेलं नाही. आतापर्यंत जेवढं सहकार्य करता येईल तेवढं आमदार साहेबांनी आपल्याला पूर्णपणे केलेलं आहे. खरं म्हणजे जिल्ह्यामध्ये आपल्याला माहिती की सर्वात कमी महाराष्ट्रामध्ये आपल्याला प्रश्न पाण्याचा असताना देखील आज देखील जिल्ह्यामध्ये आपण पुढे गेलो तरी 100% आमदार साहेबांच्या कार्यशैली आणि अतिशय चांगल्या नियोजनामुळे पुढेच पाण्याची अडचण आज देखील 2 महिन्यापासून पाऊस नसून भासत नाही. 100% असंही म्हणता येणार नाही की सगळीकडे परिस्थिती तशी आहे. काही छोटे मोठे कारणामुळे काही ठिकाणी पाण्याची अडचण होत असेल तर 100% आपल्याला पूर्णपणे विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जी अडचण आज पुढे आपल्याला काही ठिकाणी जाणवते ती 100% येणाऱ्या काळामध्ये आपल्याला जाणवणार नाही. 100% साहेबांच्या माध्यमातून जिथं पाणी नसेल तिथं पाणी 100% होईल. कालवे आणि पाटचाऱ्यांची दुरुस्ती तसेच अस्तरीकरणाची कामं हाती घेतली जाणार आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारनं शेतकऱ्यांसाठी 36,000 कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय घेतलाय. नगर जिल्ह्यातील 1,32,000 शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार असून येत्या 8-10 दिवसामध्ये लाभार्थ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा केली जाईल, असं विखे पाटलांनी सांगितलंय. कमी कालावधीसाठी कालवा चालतो त्यामुळे लोकांची भरणे होत नाही. नेहमी शेतकऱ्यांचा संघर्ष, अधिकाऱ्यांना सगळ्या रोषाला सामोरं जावं लागतं. परंतु आता सर्व परिस्थिती जर बदलायची असेल तर आपल्याला हे नव्यानं काम हाती घ्यावं लागेल असा विचार आम्ही आमच्या विभागाच्या माध्यमातून केला आणि एक नव्या उपक्रमाला आता सुरुवात केलेली आहे.
महाराष्ट्र सिंचन सुधारणा प्रकल्पाच्या अंतर्गत सगळ्याच कालव्यांची कामं आता दुरुस्तीला घेतल्या. आता मुळाला पैसे दिलेत आपण. प्रवऱ्याच्या कालव्यांना 150 कोटी रुपये दिले. आणखी मी काळ्यांना सांगितलं कार्यक्रमात आणखी जे कामं केवळ निधी 150 कोटी नाही, आणखी निधी लागला आणखी उपलब्ध करून देऊ, पण काम पूर्ण जरा व्यवस्थित झालं पाहिजे. तेल ते शेतकऱ्याला पाणी मिळालं पाहिजे, ही त्या पाठीमागची भूमिका आहे. परंतु जेवढी धरणं आहेत आपल्या कृष्णा खोऱ्यामध्ये असतील, गोदावरी खोऱ्यामध्ये असतील, या सगळ्या धरणांच्या कालव्यांची कामं करत त्याचं नूतनीकरण करण्याचा काम हातात घेतलेला आहे. तर गोदावरीला जवळजवळ 450 कोटी रुपये दिले. जायकवाडीच्या डाव्या कालव्याला 700 कोटी रुपये मंजूर केले. उजवा कालवा आता जवळजवळ पूर्ण होत आलेला आहे. आता जायकवाडीचा जर डावा कालवा जर केला नाही तर 50% पाण्याचा तिथं गळती होती. 50%. म्हणजे 40 TMC पाणी आपलं वाया जाणार. 1 TMC पाणी निर्माण करायला 1000 कोटी रुपये खर्च. आणि मग पाणी वारेमाप वाहून जायचं, पाण्याचा हिशोब नव्हता, मग पाणी कमी पडलं तर वरून पाणी सोडतं. त्यामुळे मी मंत्री झाल्यानंतर आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं माननीय आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आहेत, आपले आदरणीय गृहमंत्री अमित शहा आहेत, आपले लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत, यांनी या दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याची जबाबदारी ही आता माझ्यावर सोपवली गेली. आणि त्याचा विचार करता मी जेव्हा या सगळ्या पाण्याचा हिशोब मांडत बसलो. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक ॲडव्होकेट आप्पासाहेब दिघे यांनी केलं, तर उपअभियंता अच्युत गीते यांनी सर्वांचे आभार मानले. सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी. केएम हॉस्पिटल संगमनेर, माफक दरात अत्याधुनिक वैद्यकीय सेवा, 100 पेक्षा अधिक तज्ञ डॉक्टर्स, हृदयविकार, स्त्रीरोग, अस्थिरोग, अपघात विभाग, मेंदू आणि मणक्याच्या शस्त्रक्रिया, सांधे प्रत्यारोपण, लॅप्रोस्कोपिक आणि रोबोटिक सर्जरी, डायलिसिस, सिटी स्कॅन, प्लास्टिक सर्जरी, मधुमेह, पॅरालिसिस, छातीचे विकार आणि जनरल मेडिसिन, त्याचबरोबर सर्व मेडिक्लेमची कॅशलेस सुविधा, सर्व शासकीय योजना उपलब्ध, अत्याधुनिक मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आणि 24 तास अत्यावश्यक सेवा. ठिकाण विठ्ठल मंदिरासमोर, अकोले बायपास रोड, संगमनेर. संपर्क 99 532 99 532.